नमस्कार मित्रांनो. आजचा हा ब्लॉग सुरेश चव्हाण याच्या बाबतीत आहे. बिग बॉस ग्रँड फायनलमध्ये 6 टॉपमध्ये सूरज पोहोचलेला आहे. 6 फायनलिस्ट 6 फायनलिस्ट आहे त्यामध्ये सूरज पण आहे. आणि वोटिंग लाईन जिओ सिनेमावर थोड्या वेळात बंद होणार आहे आणि चालू आहे सध्या तरी. तुम्ही जाऊन तिथे सूरज चव्हाणला भरपूर वोट करू शकता. आणि सूरज प्रत्येकाचा आवडता कंटेस्टंट वेगवेगळा आहे, पण तुम्ही सूरज चव्हाणलाच वोट का करायचं? कारण की हा पण मुद्दा आहे मेन. सूरज चव्हाण हा एकदम अतिशय गरीब घराण्यातला मुलगा आहे, जे की लहानपणी आईवडील त्याचे छत्र हरवले आईवडिलांचे. एकतर त्याला आईवडील नव्हते, आत्याने त्याची सांभाळ केला आणि खूप गरीब घरचा आहे. असं बाकीचे कुठल्याही कंटेस्टंट आहेत का जे की हालाकीचे दिवस काढलेले, स्ट्रगल लाईफ जगले आहे? स्ट्रगल लाईफ आहे, पण एवढी स्ट्रगल नाही की ज्याला खाण्यापिण्याचं पण वांदे होते. परंतु तो स्वतः सांगितला ना की देवीजवळचे नैवेद्य नारळ खाऊन त्याने दिवस काढलेले आहेत. जत्रेला गेल्यावर त्याला वाईट वाटायचं, लोक हसायचे, त्याने कपडे कसे पण घालायचे. आज त्यांच्यामुळं आज तो बिग बॉससारख्या शोमध्ये गेला. पहिल्यांदा तर जेव्हा बिग बॉसची टीम जेव्हा त्याच्या घरी त्याला बिग बॉसच्या शोसाठी ऑफर आला होता, तेव्हा तो नाकारत होता की त्याला ते घर सोडून जायचं नव्हतं. तो काय जायला तयार नव्हता. तेव्हा केदार शिंदे सर आणि त्याच्या टीमनी परत जी कास्ट्यूम वगैरे जे टीम तयार करते त्या टीमनी त्याला त्यांच्या घरी पाठवले, काही लोकांना, कॉस्ट्युमची टीम, आणि त्याची समजूत काढून त्याला तयार केलं. आणि बिग बॉसने हा एक निर्णय, ह्या म्हणजे प्रत्येक वर्षीचा बिग बॉसपेक्षा हा बिग बॉस सगळ्यात हाय TRP वाढवणारा शो आहे. आणि बिग बॉसने एक चांगला निर्णय घेतला की रील स्टार, छोट्या रील स्टारना वगैरे संधी दिली. फक्त पहिल्यांदा ज्याचे करिअर होते चांगले त्यांनाच संधी द्यायची, पण आता यावेळेला खूप चांगल्या लोकांना संधी दिली. तसे आपले फेवरेट बिग बॉसमध्ये सर्वच फेवरेट आहेत. DP दादा आपला फेवरेट आहे. अभिजित चव्हाण पण चांगला खेळतो. जान्हवी पण स्ट्रॉंग कंटेस्ट आहे. आणि निकी तर कसं बिग बॉस हिंदीमध्ये असल्यामुळे ती पण टॉपरच म्हणता येईल निकीला पण. निकी पण गेम वगैरे छान खेळते. फक्त थोडंसं सुरुवातीला कारण की वागणं वगैरे काय निकीचं बरोबर नाही. आणि चर्चेत येण्यासाठी ह्या गोष्टी करणं जरुरीचं आहे, कारण की तिला माहिती होतं की जर आपण वेगळं काहीतरी वागलं तरी चर्चेत राहावं. हमेशा कॅमेऱ्यासाठी तिनं फोकस कॅमेरा आपल्याकडे व्हावं आणि चर्चेत त्यासाठी राहिली निकी. सूरज साधा सरळ व्यक्तिमत्व असलं, सिम्पल माणूस, जो जसा आहे ना तसा आहे. तुम्ही हा पण एक टास्क बघितला असेल की पिझ्झा बर्गर वगैरे तिथं होतं त्या टास्कमध्ये. आणि सूरजला विचारलं होतं की तुला ह्यामधलं काय पाहिजे, तर सूरज कॉईन खर्च करून तो म्हणत होता की मला ह्यामधलं काय नाही पाहिजे, बाजरीची भाकर मिळते का. हा इतका त्याचा साधेपणा आहे. आणि त्याच्या घरातले पण बघा ना, जेव्हा सूरजच्या घरामध्ये आले होते तेव्हा असं कुठल्या पण व्यक्तीमध्ये तुम्ही असं बघता का की जे चप्पल काढून वगैरे. पण सूरजच्या घरची संस्कृती बघा, खूप गरीब घरचे आहेत. आणि बाकीचे कंटेस्टंट कसे की स्ट्रॅटर्जी गेम म्हणजे असं खेळतो तसं खेळतो हे ते सांगत होते, पण सूर्यच्या घरच्या अजिबात त्याला काही सांगितलं नाही. इतकं म्हणजे निर्मळ आहे. त्यामुळं आम्ही तर वोट केलं, तुम्ही पण सूरजला वोट करा. आणि फायनली बिग बॉस अनफेअर खेळू नको की सूरजला 10 पैकी 7 ते 8 लोक सूरजलाच वोट करत आहेत. बिग बॉस अनफेअर खेळू नको आणि जेवढं होईल तेवढं सूरजला जिंकून द्या, आपली अशी आशा आहे. कुठंतरी एक गरीबाचा मुलगा खूप पुढे चालला. त्याला पहिल्यांदा असं खूप लोक नाव ठेवायचे की त्याच्या कपड्यावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या ज्या रील्स बनवण्यावरून. पण तोच वागणं, तो साधा स्वभाव, याच गोष्टी आज कुठपर्यंत पोहोचले. आज घराघरात या बिग बॉसमुळं प्रत्येक घराघरात आज सूरज दिसू लागले. आणि सूरज दिसण्यामागचं कारण त्याचा स्वभाव. लोक त्याला जज करत गेलेत, पण जज करणं पण 30 सेकंदाच्या रील्समध्ये तो कसा आहे काय नाही हे लोकांना कसं समजेल, कारण लोकांची पण काही चूक नाही. लोक त्यांना जज करत होते, पण जेव्हा तो बिग बॉसमुळे त्याची खरा सूरज काय आहे हे बिग बॉसमुळं सर्वांना समजायला लागला. आणि ट्रॉफी फक्त आणि फक्त सूरज जिंकला पाहिजे. तुम्ही पण खूप सपोर्ट करा सूरजला. आणि बिग बॉस तुम्ही फक्त शेवटी या फायनलमध्ये अनफेअर खेळू नका. तुम्ही जर सर्वात जास्त वोटिंगनुसार जर जिंकायचं म्हटलं तर सूरजच जिंकू शकतो. आणि तुम्ही सूरजला जिंकून द्या. बिग बॉस फक्त अनफेअर गेम लास्टच्या
फायनल एका दिवसामुळं तुम्ही डिसिजन तुमचं चेंज नका करू. फक्त जो खरा आहे आणि जो वोटिंगनुसार आहे त्यालाच तुम्ही जिंकून द्या बिग बॉस. माझी अशी इच्छा आहे आणि तुमची पण राहावी. सगळ्यांनी सूरजला सपोर्ट करावे कारण खूप गरीब घरचा मुलगा आहे. आणि उद्या फायनल आहे 6 ऑक्टोंबर. बिग बॉस 6 ऑक्टोंबर संडेला रविवारी फायनल आहे आणि ग्रँड फायनल सगळ्यांनी बघा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.